नमस्कार, मी राजेंद्र तिडके आणि आपण पाहत आहात युवा दर्पण लाईव्ह। सुरुवातीला पाहूयात आजच्या ठळक घडामोडी। माणिकराव कोकाटेंचा राजीनामा अजित पवारांनी स्वीकारला। कारवाईसाठी सीएमकडे नाशिक पोलीस। मुंबईत कोणत्याही क्षणी अटक। प्रज्ञा सातव यांचा भाजपात प्रवेश। रवींद्र चव्हाण, मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची हजेरी। काँग्रेसच्या आमदारकीचाही दिला राजीनामा। धनंजय मुंडेंना मंत्री केले तर उपोषणाला बसणार, सुप्रिया सुळे यांचा इशारा। आणि मुंबई महापालिकेसाठी शिवसेना भाजपचे 150 जागांवर एकमत, उर्वरित 77 जागांवर लवकरच निर्णय। आणि आता बातमीपत्र बीड जिल्ह्याचं आणि राज्यातील इतर घडामोडींचं सविस्तर। सायबर पोलीस ठाणे बीड येथे ऑनलाईन फसवणूक केल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यातील 2 आरोपींना बीड सायबर पोलिसांनी पुणे येथून अटक करण्यात यश मिळवले। यामध्ये विकास बाबासाहेब वाघमारे वय 34 वर्ष राहणार शिरगाव पुणे व महेश तुळशीराम सेटेलू वय 44 वर्षे चिखली पुणे या 2 आरोपींनी मनी लॉन्ड्रिंगमध्ये आधार कार्ड व पॅन कार्डचा वापर केला असे म्हणत डॉक्टर सय्यद मुख्तार राहणार गेवराई बीड यांची 5,95,441 रुपयांची आर्थिक फसवणूक करण्यात आली होती। तक्रारीच्या अनुषंगाने बीड सायबर पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण व डिजिटल पुराव्याच्या आधारे फसवणूक करणारे या 2 आरोपींना शिरगाव पुणे व चिखली पुणे येथून अटक करण्यात आली असून आरोपींनी आणखी कोणाची फसवणूक केली आहे का याची सखोल चौकशी करण्यात येत आहे। ही कारवाई पोलीस अधीक्षक श्री नवनीत कामत SDPO बीड यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर पोलीस ठाण्याचे PI निलेश केळे, API संदीप अराक, विजय घोडके, अमोल दरेकर, निलेश उगलमुगले, श्रीकृष्ण टेकाळे तसेच PSI शेखर आवटे, अश्विन कुमार सुरवसे यांच्या पथकाने केली। तर डिजिटल अरेस्टची भीती दाखवून पैशाची मागणी करणाऱ्या बनावट व्यक्तीवर विश्वास ठेवू नये असे आवाहन बीड पोलिसांच्या वतीने करण्यात आले आहे। पाटोदा तालुक्यात देशसेवेचा अभिमान वाढवणारा गौरव सोहळा आमदार सुरेशअण्णा धस यांच्या उपस्थितीत पार पडला। शहीद जवान स्वर्गीय संजय भाकरे यांचे चिरंजीव आदित्य संजय भाकरे यांची भारतीय सैन्य दलात लेफ्टनंट पदावर नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचा सन्मानपूर्वक सत्कार करण्यात आला। शहीदाच्या घरातून पुन्हा एकदा देशसेवेचा दीप प्रज्वलित झाल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली। यानंतर महासांगवी तालुका पाटोदा येथील गोकुळ तुकाराम गर्जे यांनी बेंगळुरू येथे झालेल्या कठोर पॅरा कमांडो प्रशिक्षणात प्रथम क्रमांक पटकावत देशसेवेसाठी यशस्वी निवड मिळवली। त्यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल आमदार सुरेशअण्णा धस यांच्या हस्ते सन्मान करून अभिनंदन करण्यात आले। या प्रसंगी नगराध्यक्ष राजू जाधव, गोकुळचे वडील तुकाराम गर्जे तसेच योगेश सानप, अभिजित गर्जे आणि महेश गर्जे यांची उपस्थिती होती। युवा दर्पण लाईव्हसाठी महेश बेद्रे, पाटोदा। गेवराई शहरात कायदा आणि सुव्यवस्थेला हादरून टाकणारी एक धक्कादायक घटना आज गुरुवार दिनांक 18 डिसेंबर 2025 रोजी दुपारी घडली। गेवराई शहरातील पंचायत समिती जवळील चौकातून दिवसाढवळ्या एका तरुणीला जबरदस्तीने उचलून कारमध्ये टाकत तिचे अपहरण केल्याची धक्कादायक घटना घडल्याने एकच खळबळ उडाली आहे। संबंधित तरुणी ही कॉलेजमधून पंचायत समिती जवळील रस्त्याने शास्त्री चौकाच्या दिशेने पायी चालत जात होती। याच वेळी एका अल्टो कारमधून आलेल्या 2 तरुणांनी अचानक तिच्या दिशेने धाव घेतली। यावेळी सदर तरुणीने जोरदार प्रतिकार करत आरडाओरडा केला, मात्र आरोपीने तिला मारहाण करत जबरदस्तीने गाडीत ढकलले आणि घटनास्थळावरून भरधाव वेगात गाडी पळवली। हा संपूर्ण प्रकार CCTV कॅमेऱ्यात कैद झाला असून या प्रसंगी नागरिकांनी सदर गाडी अडवण्याचा प्रयत्न केला, मात्र आरोपींनी गाडी भरधाव वेगात शहागडकडे पळवली। दरम्यान गेवराई पोलिसांनी तातडीने या घटनेची दखल घेत CCTV फुटेजच्या आधारे आरोपीची ओळख पटवण्याचे प्रयत्न सुरू असून अपहरणासाठी वापरलेल्या अल्टो कारचा विविध दिशेने शोध घेतला जात आहे। गेवराई शहर व परिसरात नाकाबंदी करून पोलिसांची शोध मोहीम सुरू आहे। दरम्यान भरदिवसा ही अपहरणाची घटना घडल्याने गेवराई शहरात संताप व्यक्त केला जात आहे। बीड शहर पोलीस दलाने चोरीस गेलेले व हरवलेले एकूण 18 मोबाईल फोन शोधून काढत ते मूळ मालकांकडे सुपूर्द करत नागरिकांना मोठा दिलासा दिला आहे। या उपक्रमाची संकल्पना व प्रेरणा बीड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री नवनीत कामत यांचे असून त्यांच्या मार्गदर्शनानुसार तर अप्पर पोलीस अधीक्षक श्री सचिन पांडकर, SDPO पूजा पवार व PI श्री शीतलकुमार बल्लाळ यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभावीपणे राबवण्यात आली। या मोहिमेत API दिलीप खेडकर, पोलीस अंमलदार श्री सुशेन उगले व श्री सय्यद शहनशाह यांनी प्रत्यक्ष सहभाग घेऊन विशेष परिश्रम घेतले। सखोल तपास, तांत्रिक विश्लेषण व सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे शोधून काढलेले हे मोबाईल अप्पर पोलीस अधीक्षक श्री सचिन पांडकर यांच्या
यांच्या हस्ते संबंधित मालकांना परत देण्यात आले। या कामगिरीमुळे नागरिकांचा पोलीस दलावरील विश्वास अधिक दृढ झाला असून बीड पोलीस दल हे सदैव नागरिकांच्या सेवेत तत्पर असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे। अंबाजोगाई तालुक्यातील बर्दापूरपासून जवळच असलेल्या जवळगाव शिवारात एका अनोळखी तरुणाचा मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे। सदरील प्रकार हा घातपाताचा असल्याचा संशय व्यक्त केला जात असून अंबाजोगाई तालुक्यातील जवळगाव शिवारातील एका शेतात आज सकाळी एका अनोळखी तरुणाचा मृतदेह आढळून आला। या घटनेची माहिती मिळताच बर्दापूर पोलीस ठाण्याचे API कांबळे यांनी सहकाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेतली, तर दुपारी उशिरापर्यंत या मृतदेहाची ओळख पटलेली नव्हती। सदरील तरुणाच्या चेहऱ्यावर काही ठिकाणी मारहाणीच्या जखमा असल्याचे दिसून येत आहे, त्यामुळे हा घातपाताचा प्रकार असावा असा संशय व्यक्त केला जात असला तरीही तपासाअंतीच संपूर्ण माहिती समोर येईल। बीड येथील पारसनाथ स्पेशालिटी क्लिनिकच्या वतीने दिनांक 21 डिसेंबर 2025 रोजी सकाळी 10 ते सायंकाळी 6 पर्यंत भव्य आणि अत्यंत अल्प दरात गुडघे आणि मणक्याचे आजार तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले आहे। या शिबिरात मुंबई येथील तज्ज्ञ डॉक्टर मयुरेश सावंत यांची उपस्थिती लाभणार असून तेच रुग्णांची तपासणी करणार आहेत। तरी ज्या रुग्णांना गुडघ्यांचे आणि मणक्यांचे ऑपरेशन सांगण्यात आले आहेत अशा रुग्णांनी गुडघ्याचे व मणक्याचे ऑपरेशन टाळण्यासाठी या शिबिरास उपस्थित राहून या शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन पारसनाथ स्पेशालिटी क्लिनिक तळमजला ज्ञानसाधना अभ्यासिकेच्या बाजूला भक्ती कन्स्ट्रक्शन रोड प्रियदर्शनी बाल उद्यानाजवळ राजीव गांधी चौक बीड यांच्या वतीने करण्यात आले आहे। नाव नोंदणीसाठी 80 87 58 23 11 या मोबाईल क्रमांकावरती संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे। बीड शहरातील इंदिरा प्राथमिक व माध्यमिक विद्यालय या शाळेची शैक्षणिक सहल दिनांक 6 डिसेंबर ते 11 डिसेंबर दरम्यान संपन्न झाली। शाळेचे सचिव श्री कागदे सर व मुख्याध्यापक श्री कदम सर व शिक्षणाधिकारी यांच्या परवानगीने या सहलीदरम्यान विद्यार्थ्यांनी पंढरपूर, नरसोबावाडी, कोल्हापूर, ज्योतिबा, कनेरी मठ, सिंधुदुर्ग, रायगड, प्रतापगड, महाबळेश्वर, वाई, प्रतिबालाजी, जेजुरी, मोरेश्वर या ठिकाणी भेटी दिल्या। या शैक्षणिक सहलीमध्ये एकूण 83 विद्यार्थी सहभागी होते आणि त्यांच्या जबाबदारीसाठी एकूण 9 शिक्षक शिक्षिका हजर होते। सहलीदरम्यान विद्यार्थ्यांनी राज्यातील ऐतिहासिक, धार्मिक व भौतिक स्थळांना भेटी दिल्या। या भेटीमुळे विद्यार्थ्यांचे ज्ञान, निरीक्षण शक्ती आणि इतिहास भूगोल विषयाची समज अधिक दृढ झाली। सहलीचे नेतृत्व मुख्याध्यापक श्री कदम सर, सहल प्रमुख श्री सानप सर, श्री जाधव सर यांनी भूमिका निभावली। या सहलीमध्ये सहभागी शिक्षक श्री भड सर, श्री जाधव सर, श्री पवार सर, सौ आमटे मॅडम, थोरात मॅडम, बन मावशी, अजित माने या सर्वांनी विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेची काळजी घेतली। व्यवस्थापनाच्या पाठबळामुळे ही संपूर्ण सहल यशस्वीपणे पार पडली, तर विद्यार्थ्यांसाठी ही सहल अविस्मरणीय ठरली। आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं। उद्या पुन्हा भेटू काही नव्या आणि ताज्या घडामोडींसह। तोपर्यंत पाहत राहा युवा दर्पण लाईव्ह चॅनल, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा। तोपर्यंत नमस्कार।